नववी अ आणि ब वाले वेलकम टू ऑनलाइन लर्निंग. Today we are going to study very important topics, that is transformation of energy. ऊर्जा रूपांतरण. ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय? What is ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी? ऊर्जेचं सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटीज. फार सोपी एक ऍक्टिव्हिटी आहे. मी लाईट बंद केली आणि लाईट चालू केली. सिंपल ऍक्टिव्हिटीज. या कृतीमध्ये तुम्हाला कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतरण झालं असं कळलं, असं आढळलं. When as soon as switch of the button and switch on the button, what you will found, which energy is converted into which energy. This is another activities I can do if it is possible. This is second activity. ही दुसरी ऍक्टिव्हिटीज आहे. मी हवेच्या माध्यमातून ध्वनीची निर्मिती केली. दोन ऍक्टिव्हिटीज. या दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये which energy is converted into which energy. In first activities, electric energy convert into light energy. या कृतीमध्ये विद्युत ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. या कृतीमधून वाइंड एनर्जीचं, पवन ऊर्जेचं साऊंड ऊर्जेत रूपांतर झालं. मी दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये, बोथ ऍक्टिव्हिटीज, आय कांट प्रोड्यूस द एनर्जी. फर्स्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये द इलेक्ट्रिक एनर्जी विच इज गिवन टू यू, you will switch on the button. That means you are not produce the energy, but you are the responsible only to convert the form of energy. The air which is present in the environment. पवन ऊर्जा ही मी निर्माण केली नाही, ती ऑलरेडी आहे. तिचं युटिलायझेशन केलं मी. दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये ऊर्जेचं रूपांतरण झालं आणि हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म ऊर्जेचा आहे. दॅट मीन्स व्हॉट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनर्जी? एनर्जी कॅन कन्वर्ट into one form into another form. ऊर्जा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते.
त्यालाच ऊर्जेचं रूपांतरण असे म्हणतात. ऊर्जा एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीत जाते, एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाते. ऊर्जा एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाते, याला ऊर्जेचे रूपांतरण म्हणतात. एनर्जी कन्वर्ट इनटू वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म is nothing but it is a transformation of energy. Is the important characteristic of energy. Last time I also told you that what is the important characteristics of energy. ऊर्जेचा महत्वाचा गुणधर्म काय आहे. सडनली तुम्हाला न कळत त्या ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होतं, त्याला ऊर्जेचं रूपांतरण असं म्हणतात. रूप बदलतं, त्याची अवस्था बदलते. म्हणजे आता मी तुम्हाला इथं उदाहरण दाखवलं. यू कॅन सी इन युअर बुक इलेक्ट्रिक एनर्जी. व्हेन वी यूज द इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर रोटेट द फॅन्स, that means fan is rotate, electrical energy convert into wind energy. तुम्ही विद्युतचा वापर, विद्युत ऊर्जेचा वापर साऊंड निर्मितीसाठी करता, त्यावेळेस तुम्ही काय करता, विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करा. when we utilize the electrical power, electrical energy for producing the sound, at that time we convert electrical energy into sound energy. With the help of electricity we can convert the electrical energy into different device. आपण विद्युत ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या कामासाठी करत असतो. In your book on page number 25, ताणलेल्या रबराचा तुकडा, वेगाने जाणारी मोटार, वाफेने वाजणारी सिटी, दिवाळीत वाजवणारे फटाके, असे अनेक उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रत्येक उदाहरणामध्ये ऊर्जा एका रूपामधून दुसऱ्या रूपात जात असते. रनिंग कार, that means mechanical energy convert into kinetic energy. साठवलेल्या पाण्यामधून आपण जेव्हा विद्युत ऊर्जा निर्माण करतो, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये रूपांतरण होत असते. दीज आर द सर्टन एक्झाम्पल्स. हे असे अनेक उदाहरण आहे. आणि यावरूनच पुढे काय, with the help of these important characteristics, law of conservation of energy is produced. ऊर्जा अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे. इफ यू सी द सर्टन एक्झाम्पल्स, फार सोपं आपण उदाहरण घेऊया. दिवाळीमध्ये आपण फटाके वाजवले. ओके, काय झालं, कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतर सांगा. फटाका मीन्स विच एनर्जी, केमिकल एनर्जी. रासायनिक ऊर्जा, बस्ट केले आपण, बर्न्स केले, बस झाले, आवाज आला, लाईट दिसली तुम्हाला. म्हणजे या रासायनिक ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये आणि प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. as soon as burst that chemical energies convert into sound as well as light energy.
मग आपण ती एनर्जी संपवली का? तुम्ही तयार केली होती का? ती ऑलरेडी तुम्हाला मिळाली होती. दॅट मीन्स यू आर नॉट अ प्रोड्युसर. म्हणजे तुम्ही ती आलेले फटाके फक्त पेटवण्याचं काम केलंय. मग ती ऊर्जा तुम्ही निर्माण केली का? तर नाही. मग तिचं रूपांतरण झालंय असं तुम्ही मान्य करताय. म्हणजे तिला तुम्ही नष्ट केलं का? तर नाही. मग ती कुठे गेली? विच इज कन्वर्ट, विच तिचं रूपांतरण झालं. कशामध्ये झालं? ध्वनी ऊर्जेमध्ये आणि प्रकाश ऊर्जेमध्ये. म्हणजेच तुम्ही दोन्ही कृती केलेल्या नाहीत. यू आर नॉट अ प्रोड्युसर and you not destroy the energy. तुम्ही ती ऊर्जा नष्टही केली नाही आणि ऊर्जा तुम्ही तयारही केली नाही. तिचं फक्त एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण झालं. लक्षात घ्या. यू बेटर अंडरस्टूड. 9th A. You are not a producer. You are not a producer. You obtain that energy from the universe. When you switch on the button, तुम्ही तयार केली का विद्युत ऊर्जा? नाही, ती ऑलरेडी आहे. मग तुम्ही तयार केलेली नाहीये. मग तुम्ही काय केलं? तिचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतरण केलं. म्हणजे ती नष्ट झाली का? नाही. तर तिचं रूपांतरण झालं. कशामध्ये? प्रकाश ऊर्जेमध्ये. म्हणजे तुम्ही ऊर्जा निर्माणही केली नाही आणि ऊर्जा नष्टही केली नाही. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जी can neither be created nor destroyed. It can be converted from one form into another. And the total amount of energy remain constant in the universe. Total amount of energy in the universe remain constant. Energy neither created nor be destroyed. It can convert into one form into another. That means the total amount of energy in the universe remain constant. मराठी वाले ऊर्जा निर्माण करता येत नाही व ती नष्टही करता येत नाही. मग काय होतं? तर तिचे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण होतं आणि एकूण विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. सदैव अक्षय राहते. या नियमाला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. तुम्हाला चांगल्यापैकी समजलेलं असेल की आपण ऊर्जा निर्माण करत नाही, आपण ऊर्जा नष्टही करत नाही. त्या ऊर्जेचं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात रूपांतर होतं. विश्वातील एकूण ऊर्जा अक्षम्य राहते. या नियमाला ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतात. नाउ 9th A student, I think you better understood. I given you the certain examples. From that evidence you better understood what is the law of conservation of energy. Energy neither created nor destroyed. It can convert into one form into another, and the total amount of energy in the universe remain constant is called law of conservation of energy. I think the next topic
विच इज गिवन ऑन पेज नंबर 26. तुम्हाला तो बघायला लागेल कोणता भाग पुढच्या याच्यामधला वगळलेला आहे. जर वगळलेला नसेल तर पुढच्या टॉपिकमध्ये मला वाटतं एक सिंपल एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे, विच इज गिवन इन युअर बुक. मुक्त पतन, फ्री फॉल जर असेल तर तो एक टॉपिक आणि प्रश्न उत्तर आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. हॅव अ नाईस डे. ओके.